तर आज आपण पाहणार आहोत क्लास 10th इंग्लिश फर्स्ट युनिट टेस्ट कंप्लीट 20 मार्क स्कोर कसे करणार आहोत आपण. तर आज आपण पूर्ण पेपर पॅटर्न पाहणार आहोत, समजून घेणार आहोत कशा प्रकारे क्वेश्चन येतील आणि त्याचे उत्तर तुम्ही कशा प्रकारे लिहिणार आणि सोप्या पद्धतीत आपण पाहणार आहोत कंप्लीट 20 मार्क्स स्कोर. तर सर्वात पहिले आपण पाहूया सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर राहणार आहेत आणि 5 मार्क्स राहणार आहेत, टार्गेट 5 मार्काचं राहणार आहेत. तर सर्वात पहिले सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर राहणार आहे. ग्रामरमध्ये इम्पॉर्टंट स्ट्रॅटर्जी कशी राहणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा पूर्ण 5 पैकी 5 राहणार आहे तुमचा. तर याच्यात तुम्हाला 5 पैकी 5 मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे कारण उत्तर बरोबर आले पाहिजे, त्याच्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला माय इंग्लिश बुक कोर्स बुक, त्याच्यामध्ये तुम्हाला या पुस्तकातील प्रत्येक पाठाच्या मागे दिलेला ग्रामर आहे, त्यालाच आपण व्याकरण असे म्हणतो. त्याच्यात तुम्हाला टेन्स म्हणजेच काळ, प्रयोग बदलणे, चेंज द वाईज, विरामचिन्हे, पंचरक्वचन आणि वाक्यात चुका शोधणे, स्पॉट द इरर, याची चांगली तयारी करा, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि तुम्ही हे स्कोर करू शकता. म्हणजेच दिस सेक्शन इज हायली स्कोर बिकॉज आन्सर आर ऑब्जेक्टिव्ह, फोकस क्लोजली ऑन एक्सप्लिसिट ग्रामर, प्रॅक्टिस टॉपिक लाईक टेन्सेस, वॉइस, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, modal accelerators, can, cloud, should, must, punctuation, word chain and spot the error. Solve all the language study activities given the end of every chapter in your My English course book. याच्यामधून तुम्ही अशा प्रकारे म्हणजे आन्सर मिळवू शकता आणि 5 पैकी 5 मार्क्स मिळवू शकता. त्याच्यानंतर सेक्शन दुसरा आहे टेक्स्च्युअल प्रोस. याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज राहील. याच्यात टार्गेट किती 7 मार्क्स, 7 मार्क्साचा हा राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज दिला जाईल. तर याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी राहणार आहे, A1 अँड A2 फॅक्च्युअल क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन राहणार आहेत. याच्यात तुम्हाला स्कॅन द पॅसेज केअरफुल टू फाइंड डायरेक्ट आन्सर, ऑलवेज राईट फुल सेंटेन्स आर ट्रू आर फॉल्स, फिल द बँक, अशा प्रकारे राहू शकतं. म्हणजे तुम्हाला वाक्य बरोबर आहे का चूक आहे अशा प्रकारे पण विचारू शकतो आणि फिल द बँक म्हणजे रिकामी जागा अशा प्रकारे राहू शकतो. अशा प्रकारे तुम्ही याचे लिहू शकता आणि ते बरोबर लिहा. त्याच्यानंतर व्हॅक्युलरी. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द विचारण्यात येतात, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर तुम्हाला हे आले पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामरमध्ये राहू शकतो, पॅसेजवर ग्रामर राहू शकतो, तो तुम्हाला आलं पाहिजे, तर ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स. याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 ओळीमध्ये आन्सर लिहिणे पाहिजे, जिथे तुम्हाला स्वतःचे मत स्वतःच्या शब्दात लिहायचे आहे आणि 3-4 ओळीत लिहायचे आहे. कारण प्रत्येकाला इथे 1 मार्क्स असतो, 1 ते 1.5, म्हणून तुम्हाला 3 ते 4 मार्क्स म्हणजे ओळी लिहायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दुसरा सेक्शन राहणार आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेक्शन 3 पोएट्री. टार्गेट आपल्याला 5 मार्काचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला कवितावर प्रश्न विचारू शकते आणि हे इम्पॉर्टंट आहेत. याच्यात स्ट्रॅटर्जी कशी राहणार आहे, रायमिंग शेम्स राहणार आहेत, फिगर ऑफ स्पीच राहणार आहे, पोएटचे नेम राहणार आहेत, ते 1-1 मार्क्सचे राहू शकतात. तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, युनिट टेस्टमधील प्रत्येक एक कविता तुम्हाला पाहायची आहे, हर एक कविता पाहायची आहे, त्याच्यात फिगर ऑफ स्पीच कसे आहेत हे वगैरे, रायमिंग शेम वगैरे पाहायचं आहे आणि पोएटचे नेम वगैरे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे तुम्ही 5 पैकी 5 मार्क्स मिळवू शकता. त्याच्यानंतर रायटिंग स्किल. याच्यात तुम्हाला 3 ते 4 मार्क्स राहणार आहेत. त्याच्यात स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे तुम्हाला ठेवायची आहे, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर राहू शकतो, डायलॉग रायटिंग पण राहू शकतो. तर तुम्हाला ऑल डायलॉग रायटिंग वगैरे आले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्मल लेटर लिहिता आले पाहिजेत आणि डायलॉग लेटर लिहिता आले पाहिजेत. तर तुम्हाला युनिट टेस्टमध्ये जे जे पत्रलेखन येतात ते तुम्हाला आले पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला औपचारिक आणि अनौपचारिक आले पाहिजेत. म्हणजे फॉर्मल लेटर आलं पाहिजे, नाहीतर मग
इन्फॉर्मल लेटर आले पाहिजेत आणि डायलॉग रायटिंग आले पाहिजेत. तर तुम्हाला त्या फॉर्मल लेटरमध्ये जे डेट डेली राहील तेच तुम्हाला तिथं लिहायला लागेल आणि स्टेप बाय स्टेप लिहायला लागेल. म्हणून तुम्ही फॉर्मल लेटर नाहीतर डायलॉग रायटिंगची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून ठेवा. त्याच्यानंतर आपण टॉपर्स गोल्डन रूल्स पाहूया, म्हणजे रूल पाहूया ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन कशा प्रकारे करायचं आहे. तर याच्यात तुम्हाला प्रेझेंटेशन कीप युअर पेपर नीट, ड्रॉ मार्जिंग्स अँड अंडरलाईन इम्पॉर्टंट ग्रामर कीवर्ड. याच्यामध्ये तुम्हाला पेपर स्वच्छ ठेवा आणि खाडाखोड करू नका आणि महत्त्वाच्या शब्दांतील खाली अंडरलाईन करा. हे इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला करावे लागेल. त्याच्यानंतर तुमचे म्हणजे त्याच्यामुळे तुमचे पेपर एवढा छान दिसेल की तुमचे मार्क्स पण वाढू शकतात. आणि त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला 20 मार्क्सचा क्वेश्चन म्हणजे पेपर आहे, तर तुम्हाला हर एक क्वेश्चनसाठी चांगल्या प्रकारे म्हणजे थोडा वेळ द्यायचा आहे. म्हणजे 1 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी थोडासाच वेळ, 2 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी थोडा जादा आणि 3 ते 4 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी सर्वात जास्त टाईम द्यायचा आहे. म्हणून टाईम मॅनेजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे चेक स्पेलिंग. हर एक स्पेलिंग चांगल्या प्रकारे तपासा ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाचतील आणि वाढतील. जर तुमच्याकडे 2-3 मिनिट एक्स्ट्रा असतील तर तुम्ही ते स्पेलिंग चेक करून घ्या. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील आणि वाचतील पण. तर अशा प्रकारे होता आपला विक्स मार्क्स स्कोर म्हणजे कसं प्रकारे करणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इम्पॉर्टन्स क्वेश्चन पण घेऊन येणार आहोत याचे आणि हिंदीचे पण. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.